नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहर्ष स्वागत आपल्या यूट्यूब चॅनल मास्टर वैभव भिरेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बोर्ड परीक्षा इयत्ता 10वी जी काही तुमची पूर्व परीक्षा होणार आहे, सराव परीक्षा होणार आहे इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी. तिच्यासाठी विषय भूगोलची प्रश्नपत्रिका पूर्णपणे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ही प्रश्नपत्रिका तुम्हाला सराव परीक्षेसाठी त्यासोबतच तुमची पूर्व परीक्षा 2025 साठी अगदी महत्त्वाची असणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. काही डाऊट असल्यास खाली व्हॉट्सअप नंबर दिसतो 820889196562. व्हॉट्सअपला मेसेज करा, तुम्हाला योग्य ती मदत केली जाईल. याआधी आपण सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका टाकल्या आहेत: मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित 2, विज्ञान 1, विज्ञान 2. ज्याही विद्यार्थ्यांनी त्या व्हिडिओ बघितलेले नसतील व्हॉट्सअपला मेसेज करा, सर्व विषयाची लिंक तुम्हाला पाठवण्यात येईल. बघा, विषय आहे भूगोल. आता व्हिडिओला सुरू करूया. त्याआधी फक्त चॅनलला सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा, कारण बोर्ड परीक्षेसाठी अगदी महत्त्वाचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती टाकणार आहोत. अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. विधाने पूर्ण करायचे आहेत. पहिला आहे, ब्राझीलच्या आग्नेय भागात प्रामुख्याने टिंबटिंब वस्ती आढळते. 4 पर्याय: अ मध्ये आहे केंद्रित, बी मध्ये आहे विखुरलेली, क मध्ये आहे रेषाकृती, ड मध्ये आहे तुम्हाला ताराकृती. त्यानंतर दुसरा आहे, जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश हा टिंबटिंब होय. 4 पर्याय: अ मध्ये आहे तुम्हाला चित्रबन, ब मध्ये तुम्हाला राहीन, त्यानंतर क मध्ये तुम्हाला सुंदरबन, ड मध्ये तुम्हाला रिया किनारा. त्यानंतर तिसरा आहे, ब्राझीलमध्ये लोकसंख्येची सरासरी घनता टिंबटिंब व्यक्ती प्रति चौकिमी आहे. 4 पर्याय आहे, योग्य पर्याय निवडा. अ मध्ये तुम्हाला 23, ब मध्ये 25, क मध्ये 28, ड मध्ये 29. चौथा, भारतातील शेती ही प्रामुख्याने टिंबटिंब प्रकारची आहे. अ मध्ये आहे निर्वाह, ब मध्ये आहे मळा, क मध्ये आहे स्थलांतरित आणि ड मध्ये आहे कोरडवाहू. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, योग्य जोड्या जुळवा. योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. फुटबॉल आहे, पाऊ ब्राझील, दिल्ली पाईन आणि ब गटमधील भारताची राजधानी हिमालयीन वयन, ब्राझीलमधील वृक्ष, ब्राझीलमधील खेळ. तर फुटबॉल हा ब्राझीलमधील खेळ आहे. पाऊ ब्राझील ही ब्राझीलमधील वृक्ष आहे. पाईन ब्राझीलमधील वृक्ष आहे. दिल्ली भारताची राजधानी आहे आणि पाऊ ब्राझील, येस, ब्राझीलमधील वृक्ष आहे. आय थिंक येस, बट पाईन हे ब्राझीलमधील. जाऊ दे, चला तुम्ही जोड्या लावून घ्या. त्यानंतर जाऊया आपण पुढे, ज्यामध्ये टिपालिया कोणती? 2, भारत व ब्राझील. लिंग गुणोत्तर तुम्हाला लिहायचं आहे, भारत व ब्राझील. नागरीकरण तुम्हाला लिहायचं आहे किंवा प्रमाण वेळेची उपयोगिता. या तिन्हीपैकी कोणते 2 वरती तुम्हाला टिपा लिहायच्या आहेत. प्रश्न 4 आहे, नकाशात माहिती भरा व सूची तयार करा. कोणती? 4. भारतातील सदाहरित वने, पानझडी वने, काटेरी झुडपी वने, हिमालयीन वने, समुद्रकाठची वने, निमसदाहरित वने. आता बघा, तुम्हाला नकाशा दिला जाईल आणि ही सूची त्यामध्ये तुम्हाला पुरवली जाईल. ओके, हेही तुम्हाला करावं लागेल. नकाशा तुम्हाला एक्सटर्नली दिला जाईल, तो तुम्हाला जोडावा लागेल. प्रश्न 4 हा, खालील ब्राझीलच्या नकाशाचे वाचन करून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. आता बघा, तुम्हाला नकाशा दिलेला आहे ब्राझीलचा. याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर लवकरात लवकर याचा स्क्रीनशॉट घ्या. वेळेची आपल्याला बंधता आहे, त्यामुळे आपल्याला व्हिडिओ वेळेतच संपवावा लागेल. त्यावरती काही प्रश्न आहेत, ज्यामध्ये पहिला आहे, सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य कोणते? दुसरा आहे, कोणत्या राज्यांमध्ये नागरीकरण कमी झाले आहे? तिसरा आहे, सियारातील नागरी लोकसंख्येचे प्रमाण किती आहे? त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, चौथा, 91 ते 100 नागरी लोकसंख्या कुठे आढळते? 5वा आहे, दक्षिण अटलांटिक महासागराजवळ नागरी लोकसंख्येचे प्रमाण तुलनात्मक कशी आढळते? प्रश्न 5, भौगोलिक कारणे लिहा. भौगोलिक कारण्याचे कोणती 2 भौगोलिक कारणे तुम्हाला लिहायची आहे? पहिला आहे, देशाच्या सर्वांगीण विकासासाठी वाहतूक मार्गाचा विकास उपयुक्त ठरतो. दुसरा आहे, भारत व ब्राझील या दोन्ही देशांमध्ये मिश्र अर्थव्यवस्था आहे. त्यानंतर तिसरा आहे, हिमालयाच्या उंच भागात वनस्पतींची संख्या विरळ आढळते. आणि जो काही चौथा प्रश्न आहे, ज्यामध्ये ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षा होत नाही. तर असे काही प्रश्न ज्याची तुम्हाला उत्तर लिहायची आहेत. ओके, आता बघा प्रश्न 6, ज्यामध्ये तुम्हाला पुढील सारणीत ब्राझीलमधील पर्जन्यमानाचे प्रमाण दिले आहे. ही सांख्यिक माहिती वापरून स्तंभालेख तयार करा व पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. ब्राझील वार्षिक सरासरी पर्जन्यमान मिमीमध्ये तुम्हाला लिहायचं आहे. प्राकृतिक विभाग दिला आहे, ॲमेझॉन नदी खोरे, पॅराग्वे, पॅराना खोरे, ब्राझील उच्चभूमी, किराणा प्रदेश. बघा, वार्षिक सरासरी पर्जन्यमान देखील तुम्हाला दिला आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, या प्रश्नामध्ये म्हटलं आहे, सांख्यिक माहिती वापरून स्तंभालेख तयार करा. स्तंभालेख तयार करायचा आणि पुढील प्रश्नाची उत्तरे देखील द्यायची आहे. प्रश्न काय आहे, ब्राझीलमधील सर्वाधिक वार्षिक सरासरी पर्जन्यमान कोठे आहे? दुसरा आहे, पुढे तुम्ही काढलेल्या आलेखातील अक्ष काय दर्शवतो? त्यानंतर आहे 3, ब्राझील उच्चभूमीचे पर्जन्यमान किती आहे? किंवा हा जर प्रश्न सोडवू शकत नसाल तर प्रश्न 6 मध्ये तुम्हाला दिला आहे, खालील आलेखाचे वाचन करा व त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा. खालील आलेखाचे वाचन करा व त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा. आता आलेख बघा, आलेखचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. त्यावरती प्रश्न आहे, प्रश्न रीड करूयात. काय आहे, त्यामध्ये 1995 साली कोणत्या देशांमध्ये अधिक पर्यटक आले? 2000 साली कोणत्या देशामध्ये अधिक परदेशी पर्यटक आले? तिसरा आहे, कोणत्या वर्षापासून भारतामधील परदेशी पर्यटकांची संख्या वाढलेली दिसते? चौथा आहे, 2015 साली दोन्ही देशांतील परदेशी पर्यटकांची संख्या किती होती? त्यातील फरक सांगा. आणि 2010 नंतर भारतातील परदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणावर वाढण्यामागचे कारण काय असावे? शेवटचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, ज्यामध्ये म्हटलेला आहे, स्पष्ट करा. कोणतं एक स्पष्ट करायचं आहे तुम्हाला? 8 गुणांसाठी आहे. त्यामध्ये अजस्र कडा, भारतातील वने, त्यानंतर आहे तुम्हाला द्विकल्पीय नद्या. कोणती? 2 ते 1 तुम्हाला आय थिंक 2 स्पष्ट करायचे आहे. तुम्ही सर्वांची प्रिपरेशन करून ठेवा, अगदी महत्त्वाचं आहे. अजस्र कडा, भारतातील वने, द्विकल्पीय नद्या. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, ही प्रश्नपत्रिका तुम्हाला अगदी उपयुक्त होती सराव परीक्षासाठी, तसेच तुमची जी काही पूर्व परीक्षा होणार आहे 2025 मध्ये तिच्यासाठी. व्हिडिओला अद्याप लाईक केलं नसेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. याआधी आपण इतिहास, भूगोल जे काही तुमचे सर्व विषय आहेत, सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका सराव परीक्षेसाठी, पूर्व परीक्षेसाठी अपलोड केलेल्या आहेत. यासोबतच आपण 2025ची जी काही बोर्ड परीक्षा होणार आहे तिच्यासाठी अगदी महत्त्वाच्या प्रश्नपत्रिका आणणार आहोत, इम्पॉर्टंट क्वेश्चन सिरीज आणणार आहोत. फक्त तुम्ही सबस्क्राईब केलेलं असावं. तुम्हाला बोर्ड परीक्षेमध्ये 95हून अधिक गुण मिळवून देण्याची जिम्मेदारी पूर्ण
परिपूर्ण आमची असेल. फक्त तुम्ही सबस्क्राईब केलं असावं, आमची प्रत्येक व्हिडिओ तुम्ही बघत असावा. नक्कीच तुम्हाला अधिकाधिक गुण मिळवून देण्याची जिम्मेदारी आम्ही घेणार आहोत. त्याचं परिपूर्ण क्रेडिट आमच्याकडे असणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना ही जी काही पूर्वपरीक्षा आहे किंवा सराव परीक्षा होणार आहे भूगोलच्या पेपरसाठी सर्वांना शुभेच्छा देतो आणि या व्हिडिओला इथेच थांबवतो. धन्यवाद.